साहेबांचं इथं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती असेल की आमच्या VIP टाईज वरती येऊन सामना पण व्हा. कपिलजी काचरे, आपण ही कमिटी पाहतोय, आदिवासी युवा क्रीडा मंडळाची कमिटी आहे. आपण अध्यक्ष पाहतोय नवनाजी सोंगाल, त्यानंतर उपाध्यक्ष गणेशजी सापटे, त्यानंतर सुक्रेजी पागी, त्यानंतर सचिव कपिलजी कासरे, त्यानंतर धीरजजी भांगरे हे सचिव आहेत. त्यानंतर खजिनदार पाहतोय पण मनोज घाटाल एवई संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यानंतर निलेशजी दापसी, त्यानंतर मनोजजी मेघवाले कार्याध्यक्ष आहेत. त्यानंतर नरेशजी गरेल. पहिला चेंडू अवलेस अपील आणि यस फलंदाज बाद होईल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. तर पांडुरंग मोर काय जबरदस्त कामगिरी. पांडुरंग याचा जर विचार केला तर पांडुरंगच्या नावावरती याच मैदानावरती एक रेकॉर्ड पाहायला मिळतोय, जो चषक झाला होता जय बजरंग चषक. त्या चषकामध्ये पांडुरंग मोर याने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं आणि ते षटक त्याने मेडन ओव्हर हाताळलं होतं, मेडन विकेट ओव्हर पाहायला मिळालं होतं. आणि त्या दिशेने पुन्हा एकदा वाटचाल केली ती म्हणजे पांडुरंग मोर याने हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण दिनेश जाधव. हॅट्रिक बॉल. यावेळेस आणखीन एक चेंडू डॉटच्या सुरुवात पाहायला मिळेल. आणि जे मागची स्पर्धा झाली होती, मागचा जो चषक झाला होता त्या चषकामध्ये मेडन ओव्हर हाताळला होता पांडुरंग मोर याने. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू डॉटच्या स्वरूपात हाताळले, त्याच्यामध्ये 2 विकेट्स पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा फ्रंट फूट वरती पाहायला मिळतो, बॅकफूट वरती पाहायला मिळतो म्हणजे जय भोलेनाथ संघ. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक जरूर आला होता, मात्र हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात नोंदवला जाईल. प्रयत्न केले जरूर जात आहेत, मात्र प्रयत्नांना यश मिळत नाहीये, यश येत नाहीये. आतापर्यंत 2 विकेट, आतापर्यंत 2 डॉट चेंडू हे पाहायला मिळते. 10 फलकावरती जो विकेटचा कॉलम आहे तो भरला गेलाय. ते विकेटच्या कॉलम मध्ये 2 हा आकडा पाहायला मिळतोय, म्हणजे 10 फलकाच्या जो कॉलम आहे त्याच्यामध्ये अजूनही जी संख्या आहे ती भरायची आहे. आणि सलगचा हा 5वा चेंडू पाहतोय डॉटच्या सुरुवात पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे मागच्या स्पर्धेमध्ये सुरुवात केली होती पांडुरंग मोर याने पहिल्याच सामन्यामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, आणि ते पॉवर प्लेचं षटक त्यांनी मेडन हाताळलं होतं, मेडन विकेट. ह्यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर वरून जातोय, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये, मात्र चेंडू पोहोचतोय तो म्हणजे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा येतील. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण केलंय, 4 धावा.
तर शेवटच्या चेंडूवरती आक्रमण होताना पाहायला मिळालं. चेंडू जर मिळाला तर चेंडूवरती गती दिली नव्हती, त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी. 4 धावा मिळाल्या, 4 धावांनी धाफलकाला सुरुवात झाली. शेवटच्या चेंडूवरती 4 धावाल्या धाफलकाला सुरुवात झाली. 2 गडी बाद 4 धावा या धाफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण अशोक जाधव. हा गोलंदाजीच्या मार्गावरती पाहतोय अशोक जाधव. याला जर विचार केला तर वाडा येथे जी स्पर्धा झाली होती भिवंडी ग्रामीण आणि वाडा ग्रामीण, भिवंडी ग्रामीण मध्ये अशोक जाधव याचा नंबर आपण पाहिला होता. तोच अशोक जाधव या स्पर्धेमध्ये पाहतोय नित्यानंद स्फोट गणेशपुरी संघाच्या माध्यमातून खेळत असताना. तर पहिल्या ओव्हरमध्ये जर मिळालं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, मात्र शेवटच्या चेंडूवरती थोडासा मागडा ठरताना पाहायला मिळाला, तो म्हणजे पांडुरंग मोर. अशोक जाधव पहिला चेंडू वेगवान, ह्याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो अशोक जाधव याला. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात, चांगली सुरुवात झाली. आणखीन एक विकेट चेंडू बॅटची कडा आणि विकेट किपरच्या माध्यमातून झेल. आणखीन एक फलंदाज फेल होतोय. फलंदाज बाद विष्णू वाघे बॅक टू द पवेलियन. यावेळेस आणखीन एक चेंडू डॉटच्या सुरुवात पाहायला मिळेल. यावेळेस चेंडूला हुक करायचं होतं. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले, तो म्हणजे 5 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी आणि मतोय ज्या प्रकारे सुरुवात केलंय नित्यानंद स्फोट गणेशपुरी संघाने, पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलले गेले, ते म्हणजे जय भोलेनाथ अंबरे या संघाला. तर 5वा चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडूला हाताळायचा, बॅटची एज, चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. तर या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले, तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू अजूनही बाकी असेल या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते दोन्ही गोलंदाजामार्फत. पांडुरंग मोर त्यानंतर अशोक जाधव. 7 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडूला हाताला तर चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय ऑफ रिझर्व मध्ये. ऑफ ड्राईव्ह एकदा कंप्लीट झाली, धरण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो, मात्र फेकी थोडीशी खराब आली. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलोय, ते म्हणजे 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 4च्या सरासरीने आतापर्यंत 8 धावा या धावफलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा. धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. या स्पर्धेसाठी 2 पंच पाहतोय, भरपूर अनुभवी पंच पाहतोय. एका बाजूने शकीलजी कोटी, त्यानंतर एका बाजूने गोकुलजी पाटील. भरपूर स्पर्धांमध्ये आपण त्यांना अंपायरिंग करताना पाहतोय.
तर तिसरं षटक हाताळण्यासाठी निलेश सुतार हा गोलंदाजच्या मार्गावरती आलाय. विष्णू वाघे आणि दिनेश जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ह्यावेळेस फुलटॉस चेंडू होता, मात्र चेंडूला खेळून काढले डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. अशोक जाधव मार्फत चुकी होताना पाहायला मिळते आणि त्या चुकीचा फलंदाजांनी भरपूर फायदा उचललाय. 2 धावा कंप्लीट होतील. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. आता मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश होताना पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. निलेश सुतार पुन्हा एकदा आपल्या ओव्हर मधील दुसरा चेंडू घेऊन यावेळेस फलंदाजापासून हा चेंडू थोडासा दूर ठेवला होता आणि चांगली लाईन आणि लेंथनी ही गोलंदाजी केली जाते. अशोक जाधवने एक चांगला कानमंद दिला असावा निलेश सुतारसाठी. यंगस्टर आहे आणि यंगस्टर चांगली कामगिरी करतायत यंदाच्या हंगामामध्ये. यावेळेस चेंडू हवाई सफर करतोय, टावरिंग शॉट, चेंडू सीमारेषा पार, 6 धावा, षटकार. पहिल्या 2 ओव्हरचा जर विचार केला तर फक्त 8 धावा लागल्या होत्या. आता मात्र या धावसंख्येला थोडासा वेग येताना पाहायला मिळतोय. जी गोलंदाजी झाली होती पांडुरंग मोर त्यानंतर अशोक जाधव मार्फत इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली होती, मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा माळ पडताना पाहायला मिळतोय तो म्हणजे निलेश सुतार याला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसरा चेंडू डॉट आला, त्यानंतर षटकार. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत आणि दर्शवतायत की हा चेंडू वाईड आहे. पंचांची दोन्ही हात समांतर रेषेमध्ये, दोन्ही हात समांतर, धाव मिळेल अवांतर आणि अवांतर धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धाव फलकावरती. यावेळेस नजर हटली होती, नजर हटी, दुर्घटना घटी आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. चेंडूवरती नजर नव्हती, बॅट अगोदर फिरली गेली, बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. हा चेंडू डॉटच्या स्वरूपात. 4 चेंडू टाकून झाले, धाव फलकावरती धावा लागल्या त्या 17. 2 चेंडू बाकी असतील या ओव्हर मध्ये. निलेश सुतार 5वा चेंडू घेऊन जातोय, मात्र हा चेंडू पंच नो घोषित करतील कारण हा चेंडू पिचच्या बाहेर पडला गेला. तेच कारण की हा पंचाने नो चेंडू घोषित केलाय, म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडे डोले पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. सुवर्ण संधी असेल, एक मोठा फटका खेळण्याची संधी असेल, एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल, ती म्हणजे विष्णू वाघे याला. जो प्रयत्न झाला होता फलंदाजापासून दूर ठेवण्याचा तो प्रयत्न असफल. यावेळेस ब्लॉकर मध्ये चेंडू हातालाय, चेंडूला खोदून काढले, चेंडू कार्पेटच्या साहाय्याने तर डीप मध्ये येते. खराब क्षेत्ररक्षण पांडुरंग मोर मार्फत बॅकअप साठी दुसरा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट. तर फ्री हिटचा चेंडू जर बघितला तर ब्लॉक मध्ये हाताला गेला, प्रॉपर यॉर्कर यावेळेस पाहायला मिळाला, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावे धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले, तर शेवटचा चेंडू बाकी असेल आणि हा चेंडू देखील ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाताना पाहायला मिळतोय. लाईन आणि लेंथ जर बघितली तर चांगली पाहायला मिळते, मात्र हा चेंडू भरपूर बाहेर निघून जातोय. प्रयत्न तर चांगला पाहायला मिळते गोलंदाजा फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा, मात्र आणखीच दूर हा चेंडू बाहेर ठेवला जातोय. फलंदाजापासून खूपच दूर हा चेंडू ठेवला जातोय. प्रयत्न तर चांगला करतोय गोलंदाजामध्ये निलेश सुतार, कारण मिडल स्टंपवरती जर चेंडू जर हाताला तर नक्कीच मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करेल विष्णू वाघे. तेच कारण की त्याच्यापासून चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र आतापर्यंत असफल झालाय निलेश सुतार. यावेळेस मात्र चांगले चेंडू हाताला लागले, चेंडू पडल्यानंतर खाली राहता सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, कुठलीच संधी नव्हती ते म्हणजे विष्णू वाघेकडे आणि शेवटचा चेंडू डॉट आला. या ओव्हर मध्ये जर बघितलं तर तब्बल 10 चेंडू हाताला गेले, त्याच्यामध्ये 3 चेंडू वाईड हाताला गेले, त्यानंतर एक नो चेंडू देखील हाताला गेला. तब्बल 10 चेंडूंचं ओव्हर पाहायला मिळालं ते म्हणजे निलेश सुतार मार्फत. या स्पर्धेतील सर्वात लांब लचक षटक निलेश सुतार याच्या नावावरती पाहायला मिळतंय.
तर 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हर नंतर 10 फलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजे 7च्या सरासरीने 7.33च्या सरासरीने 22 धावा. तर अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. टीम मेटे घेत आहे की शेवटचं षटक कुठला गोलंदाज हाताळेल याच्यावरती विचार विनिमय केला जातोय आणि संघनायक कुठल्या गोलंदाजावरती कामगिरी सोपवतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. ते अजून एक यंगस्टर गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळेल, तो म्हणजे अभय हाडल. तर यानंतर विनंती असेल जे दोन संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील ते म्हणजे वक्रतुंड खांडीचा पाडा आणि साईराज स्पोर्ट घोटगाव. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचंय. वक्रतुंड खांडीचा पाडा आणि साईराज स्पोर्ट घोटगाव दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचंय. यानंतर तुमचा सामना होणार आहे, लक्षात घ्या. तर शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी यावेळेस पहिला चेंडू फुलटॉच हाताला, चेंडू कव्हर रिझर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट झाले, मात्र एकच धाव घेतली जाईल. विष्णू वाघे स्ट्राईक वरती आल्याने विष्णू स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, स्वतःवरती विश्वास दाखवतोय विष्णू. नाही, विश्वास दाखवणं गरजेचं आहे, कारण धावावरती दहा फलकावरती धावा जर बघितल्या तर आतापर्यंत फक्त 23 धावा 10 फलकावरती लागल्यात. हा धाव फलक कुठेतरी वाढवावा लागेल, तो म्हणजे विष्णू वाघे याला, आणि स्वतःवरती त्याने विश्वास दाखवलाय. यावेळेस अखोट्या चेंडू शॉर्ट ऑन फुल करायचं होतं, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित आलेला नाहीये. वाईडिश लॉंग ऑन मध्ये यावेळेस काय घडलंय, काय बिघडलंय, तर विष्णू वाघे हा धावचीच्या सुरुवात बांधून माघारी परतेल. दिनेश जाधव मध्ये स्ट्राईक एंड कडे होता, मला दिनेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची होती दिनेश याला, आणि तेच कारण आहे की विष्णू वाघे हा धावचीच्या सुरुवात बाद झालाय, फलंदाज बाद. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, हा देखील फुलर यांचा चेंडू होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. दिनेश जाधव याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून विष्णू जर शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला असता तर नक्कीच कुठेतरी जास्त धावा पाहायला मिळाल्या असत्या. यावेळेस आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळेल, कही पे निगाही कही पे निशाणा. चेंडू सर रेषेमध्ये निघून जातोय, हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट यामध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. यावेळेस फुल टॉस चेंडू खेळून काढलाय, तो म्हणजे काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालंय पांडुरंग मोर मार्फत. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी, आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर या 2 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 26 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते या ओव्हर मध्ये 5. शेवटचा चेंडू, त्यावेळेस शेवटच्या चेंडूवरती देखील फलंदाज बाद होईल. 4 ओव्हरचा खेळ झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजे 26 धावा, आणि 27 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय, ते म्हणजे नित्यानंद स्पोर्ट गणेशपुरी संघासमोर. तर 24 चेंडू आणि 27 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील. तर पुन्हा एकदा विनंती असेल, वक्रतुंड स्पोर्ट खांडीचा पाडा आणि साईराज स्पोर्ट घोटगाव दोन्ही संघाच्या संघनायकाला पुन्हा एकदा विनंती असेल की लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी वेले भाऊ सहकार्य करायचं आहे, नाहीतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, लक्षात घ्या. वक्रतुंड खांडीचा पाडा आणि साईराज स्पोर्ट घोटगाव संघाचा संघनायक जर आला असेल तर आपण आल्याची उपस्थिती नोंदवायची आहे. जर एखादा प्रतिनिधी जरी आला असेल तर आपण आल्याची उपस्थिती नोंदवा. वक्रतुंड खांडीचा पाडा आणि साईराज स्पोर्ट घोटगाव संघाचा संघनायक किंवा जर एखादा प्रतिनिधी जर आला असेल तर आपण आल्याची उपस्थिती नोंदवायची आहे.
तर 26 धावा दहा फलकावरती लागल्या. 27 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि 27 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील. लगेच सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. तर दुसऱ्या डावाला सुरुवात झालंय. 27 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. अशोक जाधव आणि पांडुरंग मोर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक वरती पांडुरंग मोर, नॉन स्ट्राईक वरती अशोक जाधव आणि पहिले षटक हाताळण्यासाठी दिनेश जाधव हा गोलंदाजच्या मार्गावरती सज्ज झालाय. पहिला चेंडू राऊंड विकेटचा माग करत असताना मात्र पहिला चेंडू दिशाहीन आणि हा चेंडू फरार सीमारेषा पार. 1+4 5 धावा. बाईच्या स्वरूपात चौकार आलाय आणि मी तर पण या चौकारानं स्वागत केलंय ते म्हणजे पाहुण्यांचं. याच दरम्यान पाहतोय पण मान्यवरांचं आगमन झालंय. मान्य श्री गौतमजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. सक्रिय कार्यकर्ता श्रमजीवी संघटना त्यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम वेलकम वेलकम. आता मात्र कमबॅक केलंय ते म्हणजे दिनेश जाधव याने. पहिला चेंडू दिशाहीन हाताला होता. पहिला चेंडू दिशाहीन, त्याच्यावरती बाईच्या स्वरूपात आलेल्या 4 धावा. 1+4 5 धावा दहा फलकावरती लागल्या गेल्या. त्यानंतर डॉट चेंडू 27 धावांचं टार्गेट यावेळेस कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. काय नजाकत भरा शॉट. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाजूने. शतरक्षक आहे मात्र कमी पडेल. चेंडू फरार. 4 धावा. काय फटका पाहायला मिळाला. चेंडूपर्यंत शेवटपर्यंत नजर ठेवली चेंडूवरती आणि जो ड्राईव्ह खेळलाय अप्रतिम. पुन्हा एकदा जबरदस्त फटका इनफिल्डच्या वरून. हा देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. 4 धावा.
मला वाटतं आयोजकांचा वेल इथे वाचवला जातोय. ज्या प्रकारे पांडुरंग मोर यांनी सुरुवात केले, आक्रमक रूप त्याने धारण केले, रुद्र रूप धारण केले मी तर म्हणेन. ज्या प्रकारे त्याने फटकेबाजी केले पहिल्या ओव्हरमध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी. आणि यावेळेस अशोक जाधव देखील स्वतःला सिद्ध करतोय की मी देखील कमी नाहीये. आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. मॅच फिनिश महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये. 6 धावा. 40+ जे संघ आहेत तर त्या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण लगेच यायचं आहे. 40+ धामणगाव आणि भिनार दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण यायचं आहे. तर लगेच आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. तर पांडुरंग मोर ही इज द मॅन ऑफ द मॅच. ह्या गोलंदाजी त्यानंतर फलंदाजी 4 चौकार जे बॅट मधून पाहायला मिळाले. 1 चौकार बाईच्या स्वरूपात देखील आपल्याला पाहायला मिळाला. तर मॅन ऑफ द मॅच म्हणून इथं राहिलाय तो म्हणजे पांडुरंग मोर. तर पांडुरंग याने लगेच यायचं आहे. तर आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. तर गौतमजी पाटील साहेबांची शुभ असते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. त्यानंतर आतिश बागराव यांच्याकडून आपण याच दरम्यान महेश दादा माळी यांचे इथं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. धामणगावचे उद्योगपती आपण पाहतोय महेश दादा माळी यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. वेलकम 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 दादा. तर यानंतर 40+ चे 2 संघ आहेत त्यांनी लगेच संपर्क साधायचा आहे. याच दरम्यान आपण पाहू शकता महेश दादा मालियाना त्याचं आगमन झालंय. यस वेलकम वेलकम दादा. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता महेश दादा माली. त्यानंतर गौतमजी पाटील सक्रिय कार्यकर्ता असतात म्हणजे संघटना